अध्यक्षाच्या परवानगीने आपण आता पुढे जाऊया. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर विजय शर्मा हे आहेत. हे तसे योगाभ्यासी मंडळाशी कित्येक वर्षापासून संबंधित आहेत. त्यांचा अतिशय थोडक्यामध्ये, कारण की त्यांचा परिचय द्यायचा म्हणजे त्याला खूप वेळ लागेल, तो अत्यंत संक्षिप्त रीतीने करणे आवश्यक आहे. तो मी आता तुम्हाला सांगतो की मी त्यांना पंडित शर्मा म्हणतो, म्हणजे त्याच्यामध्येच तुम्हाला सगळं तुम्हाला समजून येईल आहे. शर्माजी हे शिवायू आयुर्वेद लिमिटेड या नावाची जी कंपनी आहे त्याचे संस्थापक आहेत. ते आयुर्वेदिक कंपनी आहे. नंतर आउट ऑफ बॉक्स थिंकर या गडकरी साहेबांवरती लिहिलेल्या पुस्तकाचे ते लेखक आहेत. अनेक संस्थांशी ते संबंधित आहेत. अनेक शासकीय समित्यांवर त्यांची नेमणूक झालेली आहे आणि कौटिल्यशास्त्रावरती त्यांचं मास्टर्स आहे. आपल्या दृष्टीने फार महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अनेक अपूर्व ग्रंथांमध्ये अग्रणी असलेला आपल्या स्वामीजीचा योग स्वरूप हा मराठी ग्रंथ, त्याचे भाषांतर शर्माजींनी केलेले आहे. आणि अत्यंत आश्चर्यकारक असं आहे की हा हिंदी भाषेतला जो ग्रंथ आहे तो अतिशय वाचनीय, सोप्या सरळ ओघवत्या हिंदीमध्ये लिहिलेला आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, फक्त 2 महिन्यामध्ये हा अंक त्यांनी पूर्णपणे असा भाषांतरित केला. त्यावेळेला मी इथे नव्हतो, बाहेर गेलो होतो मी, आणि त्यावेळेला इथे काहीही नव्हतं. 2 महिन्यांनी मी परत आलो होतो. त्यावेळेला हिंदी योगस्वरूप पुस्तक छापायला गेलं होतं, छापून तयार होत आलं होतं. इतक्या ते फास्ट झालं होतं. सध्या गुरुजी आणखीन डॉक्टर गुर्जरवारांचं दुसरं फार महत्त्वाचं जे योगोपचाराचं पुस्तक आहे त्याचंही हिंदी भाषांतर पंडित शर्मा करत आहेत. असे पाहुणे आपल्या, आणि या दिवाळी अंकामध्ये शर्माजींचा लेख पण आहे. मी आता गुरुजींना विनंती करतो की त्यांनी आणि आज आपल्या सुदैवाने सौभाग्यवती शर्मा देखील इथे उपस्थित आहे. त्या दोघांचाही सत्कार आता इथे आपण करूया. शर्माजींचा सत्कार गुरुजी करतील आणि सौभाग्यवती शर्मा जे आहेत त्यांचा सत्कार जे आहे त्या आपल्या मंडळाच्या ज्येष्ठ शिक्षिका अपर्णा इलकुंचवार करतील अशी मी विनंती करतो. मंडळाचे अध्यक्ष आणि आपले प्रिय गुरुजी यांचा सत्कार कार्यवाह श्री मिलिंद वजलवार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. जे साधारण आपल्याला कोणाला दिसत नाहीत असे योगप्रकाशचे संपादक ते येत असतात, परंतु त्यांची व्हिजिबिलिटी फार कमी आहे. योगप्रकाशचे संपादक डॉक्टर विश्वेश्वर सावदेकर यांचाही सत्कार मिलिंद वजलवार करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
दिवाळी अंकाचा विषय आपल्या सगळ्यांना माहिती आहे, योग स्वतःसाठी आणि समाजासाठी. हा विषय ज्यावेळेला सावदेकर सरांनी पहिल्यांदा हा सांगितला, कारण हा यावर्षीची जी थीम आहे हे याच्या अगोदर म्हणजे आपलं भाग्य आहे की जी पी ओच्या तर्फे शोभाताई टिचकोले इथे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. त्यांचे सत्कार अपर्णा एलकुंचवार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. दिवाळी अंकाचा विषय हा मी आता मगाशी सांगितल्याप्रमाणे योग हा स्वतःसाठी आणि समाजासाठी असा आहे. हा ज्यावेळेला ही यावर्षाची आयुष मंत्रालयाची थीम आहे ती 21 जूनसाठी त्यांनी जे प्रसारित केलं होतं थीम म्हणजे वर्षभरासाठी आहे. या थीमला अनुसरूनच सावदेकर सरांनी हा विषय सुचवला होता गुरुजींना. ज्यावेळेला मग हा विषय सुचवला त्यावेळेला मला असं वाटू लागलं की अरे हा विषय तो काय एकाच लेखाचा विषय आहे. मग जेव्हा गुरुजीशी चर्चा केली त्यावेळेला गुरुजींनी असं सांगितलं की वास्तविक पाहता हा विषय इतका सर्वव्यापी आहे की त्याच्यामध्ये व्यष्टी, सृष्टी आणि परमेष्टी ह्याला स्पर्श करणारा हा विषय आहे. ज्यावेळेला त्याने हे सांगितलं त्यावेळेला मग लक्षात आलं की आपने बस की बात नाही आहे. त्यामुळे तो विषय काय आहे हे प्रास्ताविक करण्यासाठी मी संपादक डॉक्टर विश्वेश्वर सावदेकर यांना विनंती करतो. नमस्कार. योगप्रकाश दिवाळी अंकाबद्दल प्रास्ताविक करण्यासाठी या ठिकाणी मला बोलवलेलं आहे. आपण सर्वजण जाणतो की यावर्षीचा जो दिवाळी अंक आहे त्याची मध्यवर्ती कल्पना योग स्वतःसाठी आणि समाजासाठी अशा प्रकारची आहे. या दिवाळी अंकाच्या डिस्पॅचच्या संबंधीचं सगळं काम आपण सर्वांनी मिळून केलेलं आहे. आपली दिवाळी अंकाची जी योगप्रकाशची परंपरा आहे ती साधारण 1993 पासून आपण दरवर्षी एका मध्यवर्ती कल्पनेवरती हा विशेषांक काढत असतो. अशा प्रकारे आपला यावर्षीचा 32वा सलग निघणारा 32वा दिवाळी अंक आहे. आतापर्यंत आपण अनेक संकल्पनांमध्ये दिवाळी अंक काढले आहेत. श्वसन रोग, पाठीच्या कण्याचे विकार, हृदयविकार, रक्तदाब, ज्येष्ठांसाठी योग, डॉक्टर लोकांची योगांची कल्पना, रुग्णांची योगाबद्दलची संकल्पना असे वेगळे विषय आपण घेतले. त्याचबरोबर संत साहित्यातील योग, संत साहित्यातील भक्तियोग, ज्ञानेश्वरीतील भक्तियोग असे अनेक विषय झाले. आणि हे विषय होता याविषयी आपण हा विषय ठेवला. कारण हा जो विषय आहे हा आपल्याला अचानक असा सुचला. कारण योग दिन आपण जो साजरा करतो, विश्व योग दिन, त्याचीसुद्धा तयारी आपण भरपूर करतो. सुरुवातीपासून तयारी करतो, वेगवेगळ्या लोकांमध्ये जातो, शाळांमध्ये जातो, आपल्या दृष्टीने प्रचार करतो आणि शेवटी मग यशवंत स्टेडियमला आपण भव्य प्रमाणामध्ये हा योग दिन साजरा करतो. या योग दिनामध्ये आमच्यासारखे जे लोक असतात ते कामं काहीच न करत नुसती गंमत बघत असतात. अशी गंमत बघत असताना त्या ठिकाणी हे मध्यवर्ती संकल्पनाचा एक बोर्ड लिहिलेला होता की योग स्वतःसाठी आणि समाजासाठी. मग तिथे बसल्या करायचं तर काहीच नव्हतं, नुसतंच बसून राहायचं होतं. तेव्हा विचार केला की योग स्वतःसाठी हा तर करण्यासाठी आपण सगळे रोज योगाभ्यासी मंडळामध्ये येतो. इथे आपण जे काय आपल्याला जमेल तसा योग करतो तो आपण स्वतःसाठी करतो. पण त्याचबरोबर स्वामीजींची संकल्पना अशी आहे की प्रत्येकाने आपल्याला येणारा योग किमान 5 लोकांना शिकवायचा आहे. हे 5 लोक आणखीन 5 लोकांना शिकवतील. तर ही जी प्रक्रिया आहे ही योग समाजासाठी अशी प्रक्रिया आहे. म्हणजे स्वामीजींचं आपल्याला जी शिकवण आहे तीच तर मुळात ती आहे की योग आधी स्वतःसाठी स्वतः शिकायचा आणि आपल्याला इथं दुसऱ्याला शिकवायचं तर समाजासाठी. म्हणून मी गुरुजींना म्हटलं की गुरुजी यावर्षी आपण या संकल्पनेवरती आपला दिवाळी अंक घेऊ. आता गुरुजींनी एकदा सांगितल्यावरती पुढे त्याचं काय झालं हे लवकर कळत नाही, कारण गुरुजी काही सांगत नाही. पण आपली योगप्रकाशची पद्धत अशी आहे की संकल्पना एकदा ठरली की आपण साधारण जुलै किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला सगळ्या लेखकांची, कवींची एक बैठक घेतो. त्या बैठकीमध्ये गुरुजी मध्यवर्ती संकल्पना सांगतात
त्याच्यावरती आपण चर्चा करतो की याच्याबद्दल कोणत्या कोणत्या पैलूंनी हा अंक आपल्याला तयार करता येईल. ते एकदा चर्चा सुरू झाली की आपले लेखक लोक आहेत ते आपणच विषय आपल्याकडे वाटून घ्यायचं. या विषयावरती मी लिहीन, या विषयावरती मी लिहीन, हा विषय मी बघतो. अशी एकदा वाटणी झाली म्हणजे काय होतं की विषय आपले पुन्हा पुन्हा एकच एक विषय असं होत नाही, रिपिटेशन होत नाही. प्रत्येकाला एक एक विषय दिला की आपले सगळे लेखक अभ्यास करायला लागतात, लेख तयार करतात आणि आपल्याला लेख तयार मिळतात. याच्या आधी आपण काय करत होतो की आपले जे मान्यवर प्रसिद्ध लोक असतील या विषयातले त्यांना आपण पत्रव्यवहार करायचो, बाहेर गावाला असायचे, त्यांना वेळ मिळत नसायचा, कसा बसा त्यांचा लेख मिळायचा. ही सगळी प्रक्रिया जी होती ही खूप वेळ घेणारी होती. तेव्हा आपण गुरुजींनी अशी कल्पना केली की आपणच आपली लेखकांची टीम तयार करायची. लेखकही आपलेच, कवी आपलेच, प्रकाशकही आपण, संपादकही आपण. म्हणजे जसं इंडिपेंडंट कॉलेज असतं की नाही, होम युनिव्हर्सिटी, तशा प्रकारे आपलं स्वामीजींचे जे गुरुकुल आहेत हे आपण सहसा कोणावरती अवलंबून राहणार नाही. एकदा आपली संकल्पना ठरली की आपणच लेखक शोधू, आपणच आपले लेखक तयार करू, कवी तयार करू आणि हा अंक स्वतंत्रपणे आपणच काढू. तेव्हापासून काही वर्षांपासून आपणच संपूर्णपणे आपलेच लोक लिहितात, आपलेच लोक संपादन करतात, आपलेच लोक प्रूफ रिडिंग करतात आणि हा अंक आपणच लोकांनी आपल्यासाठी बनवलेला अशा प्रकारचा दिवाळी अंक असतो. तर अशा प्रकारे हा आपला दिवाळी अंक तयार झालेला आहे. या दिवाळी अंकामध्ये जेवढे मान्यवर लेखक आहेत त्या सगळ्यांना आपण निमंत्रण पाठवलेलं होतं. ज्यांना ज्यांना शक्य झालं त्या ते या ठिकाणी आलेले आहेत. आणि हा जो दिवाळी अंक आहे त्याच्यामध्ये विषय जरी एक असला तर या विषयाचे वेगवेगळे पैलू हे आपल्याला पाहायला मिळतील. याचबरोबर 2-3 कविता पण या ठिकाणी आहेत. हा जो अंक आम्ही तयार केलेला आहे हा नेहमीप्रमाणे आपल्या सर्व वाचकांना आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझं प्रास्ताविक पूर्ण करतो. धन्यवाद. जय जनार्दन. आता मान्यवरांच्या हस्ते दिवाळी अंकाचे दिवाळी अंकाचे विमोचन करा. माननीय डॉक्टर विजय शर्मा हे प्रसिद्ध वक्ता म्हणून पण प्रसिद्ध आहे. अनेक विषयांवरती ते फार उत्कृष्ट खिळवून ठेवतील असे त्यांचे भाषण असतात. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांना येऊन उद्बोधन करावे. परम पूज्य स्वामी जी के चरणों में प्रणाम करता हूँ. योग प्रकाश के आद्य संपादक प्रज्ञा भारती वर्णेकर जी के चरणों में वंदन करता हूँ. हमारे श्रद्धेय गुरु जी को हृदय से प्रणाम करता हूँ. साथ ही मंडल के कार्यवाह श्री मिलिंद जी एवं योग प्रकाश के वर्तमान संपादक सावदेकर जी, उन्हें नमन करता हूँ. मुझे बहुत संकोच था यहाँ आज आने में. ऐसे तो मंडल पिछले 40 सालों से मैं आता जाता रहता हूँ. आपके समान बहुत ज़्यादा अनुशासित जीवन नहीं होने से रोज़ नहीं आता हूँ, क्योंकि 6 बजने को 5 मिनट कम पे आना ये मेरे लिए बहुत कठिन होता है. लेकिन हाँ, मैं योग करता हूँ घर पर. एक इंस्ट्रक्टर सुबह 5:30 बजे आते हैं. उनके प्रयास से, उनके मार्गदर्शन में थोड़ा बहुत जितना मेरे से बन पड़ता है मैं करने का प्रयास करता हूँ. साथ ही हमारे जो शंकर नगर पोस्ट ऑफिस से मैडम आई हैं उन्हें भी नमस्कार करता हूँ.
दरअसल वाकई यहाँ आकर के और इस तरह से आतिथ्य ग्रहण करने की और प्रकाशित करने की पात्रता मुझ में कतई नहीं है, पर गुरु जी की आज्ञा को कोई नहीं टाल सकता। गुरु शब्द वैसे भी शिरोधार्य होता है, तो मैं जो कर रहा हूँ सब कुछ गुरु के आदेश पर कर रहा हूँ। वर्तमान अंक जब इसकी संयोजना बन रही थी तो श्रद्धेय सतीश जी का मुझे फ़ोन आया कि आपको जो है एक आर्टिकल इस विषय पर लिखना है। तो मैंने उनसे कहा कि व्यक्ति, समष्टि, सृष्टि और परमेष्टि, ये विषय इतना व्यापक है और इतना विशाल विषय है, आसमान गगन सरी का। इस पर अगर कुछ कहने का प्रयास करना है तो क्यों ना आदिदेव शंकर और भगवान श्री कृष्ण के योग दर्शन पर एक आर्टिकल लिखा जाए। तो मैंने बाकायदा उनसे अपनी अर्जी लगाई और उन्होंने स्वीकार की और कहा कि आप लिखिए। मैंने वो आर्टिकल भेजा, हमारे संपादक मंडल ने चयन किया, वो प्रकाशित हुआ। उसके लिए मैं हमारे सावदेकर जी और बाकी जो कार्यकारी मंडल है सभी का हृदय से धन्यवाद देता हूँ। आयुष मंत्रालय की ये जो संकल्पना है 2024 की, वो वाकई अच्छी है, पर आयुष मंत्रालय को मैं गत 25 सालों से जानता हूं। मुझे नहीं मालूम इसका वास्तविक अर्थ वहां किसी के भी समझ में आया होगा, क्योंकि व्यक्ति और समाज और उसके बाद पूरी सृष्टि और उसके बाद परमेष्टि, इतना गहरा छूने की यदि उनकी मानसिकता होती या शासन ऐसा सोचता होता कभी, तो निश्चित रूप से योग को योग दिन बनने में 2014 यूएन में नहीं बनता, वो शायद 1948 में ही बन जाता। दरअसल शासन की अपनी मजबूरियां हैं, शासन की अपनी परेशानियां हैं। वास्तविकता तो यह है कि स्वामी जी ने आज से 7-8 दशक पहले, ये योगाभ्यासी मंडल बना भी नहीं था 51 में, उसके पहले, जैसा सतीश जी ने कहा कि 5 व्यक्ति सिखाएं और 5 को और 5 सिखाएं, ये श्रृंखला चलती रहनी चाहिए। भगवान कृष्ण भी कहते हैं कि जो सीखा हुआ ज्ञान यदि तूने दूसरे को दिया नहीं तो वो ज्ञान पूरा व्यर्थ है। सांघिक योगासन की जो संकल्पना है, मैं अकेला करता हूँ, मुझे मालूम है कि वो कितना कष्टप्रद भी होता है और कितना कई बार अपने आप को जो है खींच खांच के खड़ा करना होता है सुबह, जबकि यहाँ सहजता से योग हो जाता है। तो सांघिक योगासन की कल्पना क्या थी स्वामी जी की? यही संकल्पना थी, व्यक्ति से समाज। और स्वामी जी चूँकि आध्यात्मिक स्तर पर बहुत गहन, बहुत ही गहन, उतनी गहराई रखते थे, तो निश्चित रूप से सृष्टि और परमेष्टि दोनों ही उनके हृदय में बसते थे। तो ये संकल्पना तो 7 दशक पहले की अपनी है। इसको सुपरफिशियली लेने में, ऊपरी तौर पर लेने में भी शासन को 70-75 साल लग गए। इसका कारण सिर्फ एक है। इसका कारण यह है कि मंडल का जो काम है शुरू से, वो कहते हैं ना, सृजन जो है, क्रिएशन जो है, मौन होता है, और जो डिस्ट्रक्शन होता है, विध्वंस होता है, वो बहुत शोर करता है। तो मौन काम करते रहना, शांतचित्त काम करते रहना समाज के लिए, वो मैंने कहीं पढ़ा था, मुझे एग्जैक्टली याद नहीं है, लेकिन वो कहते हैं कि मंदिर खड़ा रखूं, यही मेरे जीवन की का उद्देश्य है। आवश्यक नहीं है कि मैं जो है
मुझे उसी में आनंद है, उसी में मेरा शील है। ऐसा किसी कवि ने बहुत सुंदर लिखा है। तो हम लोग उसी आधार पर, क्योंकि मुझे अवसर मिला है कुछ चीज़ों को बहुत गहराई से समझने का, तो जब मैंने उन चीज़ों को समझा है, जब योग स्वरूप का मैंने अनुवाद करने का प्रयास किया और स्वामी जी की कृपा से, गुरु जी के मार्गदर्शन में वो कार्य हुआ, तो मेरी बहुत इच्छा थी कि इसका जो मूल्य है वो कम से कम 50 रुपये रखा जाए। गुरु जी ने एक प्रश्न किया कि इसकी लागत कितनी है। हमारे संजय जी ने कहा 39 रुपये। गुरु जी 40 करने को भी तैयार नहीं हुए थे। गुरु जी से कहा कि भाई वो 1 रुपये कौन दे, कहाँ से देंगे, कैसे देंगे, बड़ा मुश्किल हो जाएगा, आप 40 कर दीजिए। बड़ी मुश्किल से गुरु जी ने मान्य किया कि ठीक है, इसका मूल्य जो है 40 रुपये रख दीजिए। निःशुल्क सेवाएं देना वो बहुत कठिन काम है। और क्यों हो सका यहाँ पर, उसके पीछे बहुत गहरा कारण है। योगमूर्ति का मैं अनुवाद करने का मैंने पहले प्रारंभ कर दिया था, काफ़ी हद तक उसका अनुवाद हुआ है मुझसे, लेकिन योगोपचार की प्राथमिकता थी, तो अब योगोपचार को पहले मैंने करने का प्रयास किया। वो भी संपन्न हुआ। संभवतः अनिरुद्ध जी के साथ, गुरु जी के साथ कई बैठकें हमारी हुई है। भगवान ने चाहा तो, गुरु जी की कृपा रही, स्वामी जी का आशीर्वाद रहा, तो संभवतः हम आते 3-4 महीनों में योगोपचार अंग्रेजी और हिंदी दोनों भी समाज के लिए उपलब्ध करवा देंगे। अब ये जो संकल्पना है सांघिक योगासन की और निःशुल्क सेवा देने की, स्वामी जी के पारिवारिक संस्कार उतने ही दृढ़ थे। एक मैंने छोटा सा प्रसंग पढ़ा उसमें, योगमूर्ति में, और योगमूर्ति को अनुवाद करने का जो है, मेरे मित्र हैं यहाँ पर, उन्होंने मुझे फोर्स किया कि सतीश जी ने, कि इसको यार तुमको करना है और ये काम तुम करो। उसमें एक प्रसंग है बड़ा सुंदर। स्वामी जी तत्कालीन अध्यक्ष थे महाराष्ट्र योग परिषद के। तो जो परिषद थी उसमें कुछ शासन के भी लोग थे, कुछ बाहर के भी लोग थे। उन लोगों ने एक प्रस्ताव पारित किया। स्वामी जी ने बहुत मना किया कि आप ये मत करिए, लेकिन फिर भी स्वामी जी तो अयाचित व्रती थे, उन्होंने याचना किसी से की ही नहीं, और बिना याचना के उनका जीवन गया। उन्होंने सेवा की और सेवा के बदले में भी कुछ नहीं चाहा। तो सेवा के बदले में जो खड़ा हुआ हमारे सामने, जब आप निःशुल्क कोई काम करते हैं जीवन में, तो उसके परिणाम स्वरूप क्या होता है, ये योगाभ्यासी मंडल का वर्तमान स्वरूप है। आप देखिए कैसे ये ईंट से ईंट जुड़ गई और कैसे व्यक्ति से व्यक्ति जुड़ गया, और हजारों लोग, लाखों लोग, गण 51 से तो सतत फॉर्मल चल रहा है। और उसके पहले स्वामी जी ने न जाने कि योग स्वरूप में एक बड़ा सुंदर प्रसंग है, छोटा सा। वो प्रसंग ऐसा है कि स्वामी जी जिस गुरु से सीखे नर्मदा परिक्रमा करते समय, वो गुरु से 6 महीने तक उन्होंने शिष्य का नाम नहीं पूछा, शिष्य ने गुरु का नहीं पूछा। उनको आवश्यकता ही महसूस नहीं हुई। जब निष्पक्षता, निस्वार्थता, निर्लिप्तता अपने असीम पर होती है, उस समय व्यक्ति का ऐसा व्यवहार होता है। तो गुरुजी ने, स्वामी जी ने उस समय भी कहा कि ऐसा कोई प्रस्ताव आप पारित मत करो। प्रस्ताव बड़ा योग के हित का प्रस्ताव था। प्रस्ताव ये था कि जो प्रवास हो योग सम्मेलनों के लिए, केंद्र सरकार जो है उसके लिए निःशुल्क प्रवास की और व्यवस्था कर दे। कोई पागे जी थे उस समय मुख्य सचिव यहाँ महाराष्ट्र सरकार के तत्कालीन, वो उस मीटिंग में थे। उन्होंने कहा ये तो बहुत छोटी चीज़ है। स्वामी जी बार बार मना कर रहे थे, लेकिन वो लोग बार बार, फिर भी उन्होंने, कुछ नहीं हुआ, शासन ने कुछ नहीं किया, और शासन कुछ नहीं करता। हमको शासन से करवा के लेना होता है। मैं जब भी गुरुजी के साथ बैठने का अवसर मिलता है, जब भी मैं मिलिंद जी के साथ कुछ बात करता हूँ, हमारे श्रीनिवास जी मेरे बहुत निकट के, मेरे प्रेरणा स्रोत हैं कई मामलों में, मैं उनसे जब भी बात करता हूँ तो मैं हरदम एक बात कहने का प्रयास करता हूँ कि देखो, हमको किसी सम्मान की, मान की भूख नहीं है। हमारी कोई इच्छा नहीं है मान सम्मान की। हम तो
रामायण के उस पात्र की तरह हैं शत्रुघ्न, जिसका नाम वाल्मीकि जी ने भी बड़ी मुश्किल से 5-7 बार ही लिया है पूरे ग्रंथ में। और जबकि अगर गहराई से उसका अध्ययन किया जाए, हमारे स्वामी जी गोविंद देव जी की रामकथा जो है, रामकथामृत का मराठी से हिंदी अनुवाद करने का मुझे अवसर मिला। उसमें स्वामी जी ने इतनी सुंदर विवेचना की शत्रुघ्न की कि बड़ा भाई, भौजाई और एक भाई 3 जंगल चले गए। एक भरत है, उन्होंने भी राजमहल छोड़ दिया। घर में विधवा है 3, पत्नी है, 2 भाभियां हैं, और घर कोई चैरिटेबल ट्रस्ट नहीं है। घर अयोध्या किंगडम है, जहाँ प्रशासन है, डिफेंस है, फाइनेंस है, सब कुछ है। उस शत्रुघ्न ने अकेले संभाला 14 वर्षों तक। तो हमारी मानसिकता तो ऐसी है, और इसके पीछे स्वामी जी के दृढ़ संस्कार थे। एक बड़ा सुंदर प्रसंग आता है कि स्वामी जी के मामा जी को कुछ वेतन मिला करता था। उस जमाने में वो शिक्षक थे। वो जब वेतन लेके घर जाते थे तो रास्ते में जो विद्यार्थी मिलते थे उनको, जो जिनका आर्थिक अभाव में शिक्षण नहीं हो पाता था, उनको बांटते हुए जाते थे। दूसरे अभावग्रस्तों को बांटते हुए जाते थे। कितना गुजर बसर हो सके उतना केवल वो साधन अपने साथ लेके जाते थे। तो गुरुजी ऐसे स्वामी जी ऐसे संस्कारों से ओतप्रोत व्यक्ति थे, जिन्होंने ऐसे संस्कार देखे थे। और यही नतीजा है कि वो निःशुल्क सेवा और उस भाव के अंतर्गत इसकी नींव पड़ी। और नींव पड़ने के बाद जब मंडल ने उतना शेप भी नहीं ले पाया था मंडल, हमारा दुर्भाग्य रहा कि स्वामी जी महाप्रयाण कर गए, और सौभाग्य रहा कि गुरुजी उनकी सेवा में आ गए। और जब तक शायद गुरुजी का उतना ज़्यादा संपर्क मंडल से था भी नहीं, लेकिन वो सेवा में आने के बाद ऐसी कृपा हुई कि आज जो योगोपचार में ग्रंथ देखता हूँ, मैं थोड़ा सा फार्मास्यूटिकल साइंसेस से जुड़ा हुआ व्यक्ति हूँ, तो मैं जब उसको देखता हूँ और पढ़ता हूँ तो मुझे लगता है कि कितना अनंत और कितना गहरा ये अध्ययन है, और उसके बाद में कितनी हजारों लाखों लोगों की सेवा है। ऐसे लोग जिनको डॉक्टर भी जवाब दे देता है। इसके बावजूद भी आयुष मंत्रालय ने हमारी तरफ देखा नहीं और न कोई सम्मान दिया। सम्मान की भूख है नहीं। इसके पहले भी मैंने आपसे कहा, यहाँ के संस्कार ही ऐसे हैं कि सम्मान की भूख किसी को भी नहीं है। लेकिन पंचतंत्र की बड़ी सुंदर कहानी है कि एक विद्वान मिलने आता है राजा को। राजा जो है वो हर विद्वान का बहुत सम्मान करता है, तो विद्वान राजा को मिलने आता है। तो उसके कपड़े बड़े एवरेज रहते हैं, विद्वत्ता में बहुत बड़ा होता है। उसको गेट से ही नहीं आने देते अंदर, दरबान वहीं रोक देते कि तेरी लायकीच नहीं है। वो अंदर जाता बड़ी मुश्किल से अनुनय विनय करके कि देखो मैं बहुत दूर से आया हूँ और मुझे मालूम है कि हमारे राजा जो हैं वो विद्वत्ता की कद्र करते हैं, और किसी एक विषय पे मैंने बहुत गंभीर अध्ययन किया है और मैं उनके सामने वो रखना चाहता हूँ। जब बहुत अनुनय विनय करता तो उसको अंदर आने की अनुमति मिलती। अंदर भी आकर के वो एक कोने में खड़ा हो जाता। लेकिन राजा बड़े सजग रहते। राजा दूसरे विद्वानों का जब दौर समाप्त होता तो उनका ध्यान जाता, तो बोले ये, जबकि सभा समाप्त होने का समय हो जाता, उनका ध्यान जाता। वो कहते ये व्यक्ति कौन है? शक्लो सूरत से तो बड़ा ओजस्वी दिखता है, पर यह व्यक्ति है कौन? तो वो परिचय मांगते, तो बताते अपने बारे में। और जब वो बोलते उस अपने विषय पर, तो राजा उनको न केवल मान सम्मान देता बल्कि द्वार तक छोड़ने आता। इसको यदि मैं आज के MBA मार्केटिंग वाले संदर्भ में अगर मैं जोड़ूं इस विषय को, तो ये ऐसा है कि आपके कंटेंट्स भी कमाल के चाहिए और आपकी पैकेजिंग भी बहुत सुंदर चाहिए। उसके बिना इट इज़ वेरी डिफिकल्ट। और सवाल ये नहीं है कि हमको हमारे सेवाओं का प्रचार करना है। सवाल ये है कि हमारी सेवाएं प्रतीक बन के समाज में जाए, हमारी सेवाएं जन जन तक पहुँचे, हमारी सेवाओं का जो आधार है, हमारी सेवाओं का जो चिंतन है, उसके पीछे जो अध्यात्म है वो लोगों तक पहुंचे। तो निश्चित रूप से हो सकता है हमारे तरीके 2, 4, 5 और भी तैयार होंगे देश में विदेश में, जो इस दिशा में चल पड़ेंगे। क्योंकि जैसे स्वामी जी के बाद गुरुजी, और गुरुजी ने जिस प्रकार से हम सबको बांधे रखा,
और आज तक वो सिद्धांत, मेरा सौभाग्य है कि 2 संस्थाओं से मैं इसी तरह जुड़ा हूँ। एक ये संस्था है, दूसरा सिम्स में मैं स्टीयरिंग कमेटी का मेंबर हूँ। वहाँ भी डॉक्टर टावरी ने जिस प्रकार से काम किया, तो मुझे समझ में आता है कि ये वैष्णव जन जो होते हैं ना, हमारे गुरुजी को तो मैं वैष्णव जन ही मानता हूँ कि वही लोग जो है इस प्रकार से कार्य को प्रेरित होते हैं, इस प्रकार से कार्य करते हैं। ये मेरे लिए बहुत सौभाग्य का विषय है कि आज मुझे यहाँ आने का अवसर मिला और आप लोगों से संवाद करने का अवसर मिला। मैं बड़ा अभिभूत हूँ कि गुरुजी ने मुझे आदेश किया और मैं यहाँ पहुँचा। आप लोगों ने बड़े स्नेह से मेरे शब्दों को सुना, इसके लिए मैं आपके प्रति आभार व्यक्त करता हूँ। आप सभी का अभिनंदन करता हूँ। मेरी बस वो एक बात छोड़ दीजिए, मंडल नहीं आने वाली, बाकी आप लोग आते रहिए और नियमित रूप से लोगों को लाते रहिए। यही मैं आप सभी से प्रार्थना करते हुए, फिर से गुरु चरणों में वंदन करते हुए अपने 2 शब्द समाप्त करता हूँ। दिवाळी अंकाचा विषय तुमच्या लक्षामध्ये आला आहे आणि या विषयावरती अतिशय उत्कृष्ट असं साहित्य जे आहे ते तुम्हाला या अंकामध्ये वाचायला मिळेल आणि ते अनेक विषयाच्या अनेक अंगाचा विचार करून ते लिहिल्या गेलेले आहेत. मान्यवर लेखक आणि मुख्य म्हणजे जवळपास सर्वांनी त्यांना दिलेल्या वेळेच्या मर्यादेमध्ये ते लेख, यावेळेचा योगप्रकाशच्या अंकाचं वैशिष्ट्य असं आहे की सर्व काम इतकं स्मूथली असं झालेलं आहे शेवटपर्यंत. आणि विशेषतः तुम्हा लोकांचं पण मला फार अगदी मनापासून अभिनंदन करावंसं वाटतं की तुमचे हात पॅकिंग करायच्या वेळेला जे लागलेले आहेत, केवढं मोठं प्रचंड काम ते 3 दिवस आपण केलं. 8,500-9,000 अंकाच्या वरती ते सगळे अंक आहेत. ते सगळ्यांचं व्यवस्थित आपण पिनकोड वाईज ते सगळं आपण सॉर्ट आउट केलं. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग होता. दिवाळी अंकाचा मध्ये जे लेखक, सन्माननीय लेखक आहेत, त्यांचा गुरुजींच्या हस्ते आता आपण सत्कार करूया. मी सर्वप्रथम डॉक्टर धनंजय आणि नीनाताई मोडक यांना विनंती करतो. डॉक्टर मोडक हे नागपुरातील प्रख्यात नेत्रतज्ञ आहेत, सर्जन आहेत. आणि नीनाताईंचा परिचय द्यायचा म्हणजे स्वामीजींची जी पोथी आहे ती त्यांनी लिहिलेली आहे. डॉक्टर रवींद्र केसकर. डॉक्टर केसकर हे VNIT मध्ये कॉम्प्युटर सायन्सचे प्रोफेसर आहेत आणि योग प्रकाशच्या संपादक मंडळामध्ये गेले आता 6 महिन्यापासून त्यांनी प्रवेश केलेला आहे. रामदास पेठच्या सोमलवर स्कूलचे ते विद्यार्थी आहे, तेव्हापासून ते त्यांचा पहिला नंबर कधी काही गेला नाही. डॉक्टर मुकुंद भिडे नागपुरातील प्रख्यात ENT सर्जन आहेत, परंतु त्यांचा अध्यात्माचा अभ्यास देखील इतका विलक्षण आहे. त्यांच्या घरी इतकी मोठी लायब्ररी आहे पुस्तकांची. खूप वर्षापासूनचे ज्येष्ठ शिक्षक. आणखीन आपले गुरुजींच्या मराठी लेखांचे भाषांतर हिंदीमध्ये करणारे श्री रमेश मुलतानी यांचं नाव तुम्ही योग प्रकाशमध्ये वाचतच असणार आहे. प्रत्येक योग प्रकाशमध्ये सौ जयश्री जोशी यांनी, हे ज्येष्ठ शिक्षिका आहेत, रामदास पेठच्या हनुमान मंदिराचं ते आता नुकतंच 25 वर्ष पूर्ण झाल्यासाठी म्हणून वर्षभराचं दर महिन्यामध्ये प्रवचनमाला त्यांनी ठेवली होती. रेग्युलरली योग प्रकाशमध्ये लिहित असतात. श्री संजीव डोके.
डॉक्टर मेघा कुलकर्णी, मेघा यांनी लहान लहान मुलांच्या योगाभ्यासामधल्या सहभागाबद्दल यांनी डॉक्टर चंद्रकांता दीक्षित, आरती आकडे, आत्माराम हटवा, आत्मारामजी. आत्मा हे मी त्यांना गमतीने नाही पण खरोखर मनापासून कविवर्य असं देखील म्हणत असतो, कारण जवळपास प्रत्येक अंकामध्ये त्यांची एक कविता असते. फार फार विलक्षण सुंदर कविता ते लिहितात. त्यांचा लेख आहे अतिशय सुंदर, कविता पण आहे. सौ सीमा मुजुमदार आपल्या मंडळाच्या ज्येष्ठ शिक्षिका, सीमाताई नंतर सीमंतिनी मुजुमदार. इलाताईमुळे ह्या आपल्या मंडळाच्या फार ज्येष्ठ शिक्षिका आहेत आणि 91 ते 2000 पर्यंत ह्या आणि अपर्णा इलकुंचवार यांनी योगप्रवीण शिक्षिका आहेत. नंतर त्यांनी कौटुंबिक योगासन केंद्र ठिकठिकाणी स्थापन केलेलं फार मोठं काम आहे त्यांचं, आणि त्या देखील आपल्या इथे रेग्युलर शिक्षिका आहेत. वीणा गरीबदास, ह्या वीणाताई ह्या आपण ज्येष्ठ शिक्षिका म्हणतो पण सर्वात ज्येष्ठ शिक्षिका आहेत. त्यावेळेला म्हणजे मला असं वाटतं की अगदी सुरुवातीला गुरुजींनी जेव्हा इथे जॉईन केलं तेव्हापासूनच्या त्या शिक्षिका आहेत. मध्यंतरी त्या येऊ शकत नव्हत्या. रामदास पेठ सोमलवार स्कूल त्याच्या त्या मुखाध्यापिका होत्या. नंतर एक आपल्या अंकामध्ये, दिवाळी अंकामध्ये काही सुंदर कविता पण आलेल्या आहेत विषयानुरूप. त्यामध्ये रश्मिताई देवगडे, नीती मधुगिरी आलेल्या आहेत. मधुगिरी, नीतीताई, गीता मुजुमदार, या नागपूर बाहेरून देखील आपल्या इथे लेख आलेले आहेत. डॉक्टर सुजाता भिडे या ठाणे येथील घंटाळे मित्रमंडळाचा जो योग विभाग आहे त्या तिथून योगतरंग नावाचं मासिक निघत असतं. त्यांच्या त्या गेले कित्येक वर्ष संपादिका आहेत. त्यांचा विकसता विकसावे हा सुंदर लेख आहे. नंतर रवींद्र नारायण गोडसे हे आपल्या स्वामीजींचे नातू, हे त्यांचा लेख बेंगलोरवरून आला आहे, तो आपल्याला वाचायला मिळणार आहे. नंतर ऋत्विज होले यांनी अमेरिकेतनं इथे आले असताना आपल्या मंडळाचा त्यांनी कोर्स केला आणि त्याच्यानंतर मग त्यांनी त्यांचे जे ऑब्झर्वेशन्स आहेत आपल्या विषयाचा अनुरूप ते सगळं आहे. त्यांनी इंग्रजीमध्ये लेख पाठवला तो आहे. आणि दुसराही पण एक आपल्याजवळ पल्लवी पवार यांचा लेख आहे. आले का पल्लवी पवार? त्यांनी इंग्रजीमध्ये फार सुंदर लेख दिलेला आहे. नंतर पूजा नंदनवार, त्या आल्यात की नाही, म्हणजे पूजा नंदनवार म्हणतात. डॉक्टर उज्ज्वला देशमुख आणि महेंद्र पाटील. आपल्या इथे इतके लेख आले होते, परंतु आपल्याला मासिका आपल्या इथे पृष्ठसंख्येची अनफॉर्च्युनेटली पृष्ठसंख्येची मर्यादा असते. कारण की या योगप्रकाशमध्ये इतके अनेक पैलू आहेत की त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा पैलू माझ्या मते हा आहे की त्याचा जो फायनान्स जो आहे त्या फायनान्सकडे सतत लक्ष ठेवावं लागतं. त्याच्यामुळे पृष्ठसंख्या जी आहे ती मर्यादित ठेवावी लागते. त्याच्यामुळे अनेक लेख आलेले आहेत. काही मान्यवरांचे लेख या दिवाळी अंकामध्ये घेता आले नाही आहेत.
तर ते पुढच्या अंकांमध्ये आपण साधारणतः घेत असतो, ते त्याप्रमाणे घेण्यात येतील संपादक मंडळाच्या निर्णयाप्रमाणे. आता एक मी सांगितल्याप्रमाणे योगप्रकाश मासिकामध्ये योगप्रकाशच्या सदस्यांची नोंदणी होण्यापासून तर पोस्टल खात्यामध्ये आपण अंक जे पाठवतो तिथपर्यंत कितीतरी प्रकारची कामं आहेत. याच्यामध्ये कित्येक लोक आपल्याला दिसतच नाहीत आणि ते अत्यंत महत्त्वाचे असतात. नोंदणी करणारा, कॉम्प्युटरमध्ये नोंदणीची नोट करणारा, हे लोक आपल्याला दिसत नाही आणि त्या लोकांचा ह्या निमित्ताने सत्कार करणं फार आवश्यक आहे. जाहिरात आणणारे जे लोक आहेत, ते प्रिंटिंगवाले जे लोक आहेत, ते इतकी ती मदत करतात. इतक्या कमी वेळामध्ये हे प्रिंटिंग होतं, त्याच्यानंतर ते बाइंडिंग होतं, नंतर स्टिकर पुरवठा करणारे कित्येक वर्षापासून आपल्याला पुरवठा करत आहेत. या सगळ्यांचा आपण आता गुरुजींच्या हस्ते सत्कार करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा जाहिरातदारांचा आपण करू. सगळ्यांना बोलावणे शक्य नाही. 550-600च्या वरती आपल्या इथे जाहिराती आलेल्या आहेत आणि त्यांच्याच बळावरती त्यांच्यामुळे आपला योग प्रकाशचा अंक बहुतांशी चालत असतो. तर प्रतिनिधी म्हणून अंकुश मेहंदी रक्ता यांचा सत्कार गुरुजी करतील. नंतर जयंतराव हरडे, आपल्या इथे साधारणतः जाहिराती ज्या येतात आणि अनेक वेळेला लोक असं म्हणतात की तुमच्या दिवाळी अंकामध्ये किती जास्त जाहिराती आहे, वाचनाचा मजकूर तर फार कमी आहे वगैरे वगैरे. परंतु त्या जाहिरातीमधनं जे उत्पन्न मिळतं तेच मेजर उत्पन्न जे आहे, तेच मेजर आहे. त्याच्यावरतीच आपलं 12 अन्यथा 100 रुपयामध्ये वार्षिक आणि 1000 रुपयामध्ये 15 वर्षाचं अंक तुम्हाला कुठे पाहायला मिळणार नाही. आणि इतके त्याच्यामध्ये पेजेस असतात, इतके चांगले लेख असतात. जाहिराती आपणहून देणारे लोक खूप असतात, सगळेच आहेत जवळपास. जेवढे काही 550-600 तुम्हाला ॲडव्हर्टिजमेंट दिसतील आहे, बहुतेकांची इच्छा असते पण त्यांना वेळ नसतो व्यवसायामुळे. पण त्यांच्याकडे जाऊन ते कलेक्ट करणारे जे महान लोक जे आहेत त्यांचाही पण आपण प्रतिनिधी रूपाने सत्कार करतो आहे. तालितय्या सर. आणि विश्वनाथ जी, चंद्रा मॅडम, स्टिकर पुरवठा करणारे मेहाडिया सर आणि सौ मेहाडिया आल्या सर, सौदी मेहाडिया देखील. प्रिंटिंगचं काम करणारे आणि अतिशय आश्चर्यकारक आहे, पण ते इतक्या वेळेमध्ये आणि आतापर्यंत आपल्याला पोस्ट खात्यामध्ये आपले अंक पोचायला कधीही उशीर झालेला नाही आहे. हे सर्व प्रिंटिंगचं आणि बाइंडिंगचं काम करणारे महिमा प्रिंटिंग प्रेसचे श्री सचिन व श्री प्रशांत घाटगे. गेल्या कित्येक वर्षापासून आपल्याला दिवाळी अंकासाठी कागद पुरवठा करणारे शास्त्री अँड सन्स. एक महत्वाचा दुवा जो आहे, जो आपल्याला बहुतेकांना माहिती असेल की साक्षी स्क्रीन, संजय लष्करे आणि फॅमिली यांचा योगप्रकाशच्या
आणि एकूणच मंडळाची जेवढी काही सगळी प्रकाशनं आहेत त्या सगळ्या प्रकाशनामध्ये यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. त्यांच्याशिवाय काय कसं काय होणार असं आहे. मी संजय लष्करे, मंजूताई, स्वरा या सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी यावं इकडे. गुरुजी त्यांचा सत्कार करतील. आणि साक्षींच्याच परिवारातले आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची व्यक्ती असणारे, ज्यांना इतकं काम करावं लागतं आणि ते सगळं अत्यंत हसतमुखाने शांतपणे ते सगळं करत असतात, असे म्हणजे आमचे रामदास भाऊ वाघाडे. तीन चार वेळेला दुरुस्त्या करून भाऊंकडे पाठवावं लागतं. काही नाही, ते अत्यंत शांतपणे सर्व काम करत असतात. विद्याताईंचं नाव घ्यायचं मगाशी राहून गेलं होतं, माहिती नाही कसं काय ते. विद्याताई शिरशीकर, त्यांचा एक सुंदर लेख आहे. विनंती करतो की विजय शर्मांचा आम्हाला आता ते पोस्ट खात्याच्या वतीने पण आम्हाला मदत करणाऱ्या शोभाताई किसकोले यांचा देखील वेगळ्याने इंडिव्हिज्युअली असा सत्कार करावा अशी मी गुरुजींना विनंती करतो. पोस्ट ऑफिसमध्ये आपल्या कार्यकर्त्या आहेत, त्या कार्यकर्त्यांचा हा सत्कार आहे. पंडितजींनी तो इतका आनंद आला तो लेख वाचताना. त्यांचा लेखक म्हणून सत्कार करावा गुरुजींनी, अशी मी त्यांना विनंती करतो, गुरुजींना विनंती करतो. हो प्लीज. आता आपले मंडळाचे अध्यक्ष हे करतील, पण त्यापूर्वी मला काही थोडंसं 2 मिनिटं आता मंच संचालन करतोय, ते माझा हक्क आहे काहीतरी थोडंसं तरी सांगावं. तरी मी फार कमी बोललेलो आहे. विषय असा आहे की त्याच्यावरती तर काही बोलता येत नाही. मी एक गोष्ट सांगतो की गुरुजींच्या आणखी कार्यवाहांच्या परवानगीने विषय अनुरूप आहे, क्रिकेटची आहे. गुरुजींना क्रिकेट खेळ अजिबात आवडत नाही. 22 मूर्ख लोक खेळतात, 22,000 मूर्ख लोक पाहतात आणि 22 कोटी मूर्ख लोक टीव्ही वरती पाहतात. 47-48 मध्ये ऑस्ट्रेलियाला आपली क्रिकेटची टीम गेली होती. गेल्याबरोबर ती मैदानामध्ये गेले. आपली त्यावेळेला लाला मरणहात नावाचे कॅप्टन होते. ते पाहतात की पिच एक गृहस्थ झाड नाही. मग पिचची पाहणी वगैरे झाल्यानंतर त्यांनी विचारलं की तुम्ही बहुतेक ग्राउंडमन असाल, तुमचं काय नाव आहे? ते म्हणाले मी डॉन ब्रॅडमन, मी कॅप्टन आहे. आपल्या इथे तुम्ही मंडळामध्ये गुरुजींना इतक्या वेळेला बघाल, ते कुठे झाडू मारत राहतील आणि कुठे ते काम करत राहतील काही भरोसा नाही. ज्या वेळेला योगप्रकाशचं काम असतं त्यावेळेला तुम्ही लोक येईपर्यंत गुरुजींचा एक गठ्ठा पूर्ण झालेला असतो. दिवाळी अंकाचं जे आहे ते सकाळी केल्यावरती संध्याकाळी आपण परत बसूया असं पण त्यांचं म्हणणं असतं.
हे सगळं तात्पर्य याच्यासाठी आहे की हे विकसावे असं करताना ज्यावेळेला एका विचारांची मंडळी एकत्र येतात, ती एकत्र येतात, परंतु त्यांचे स्वतःचे वागण्याची, बोलण्याची, काम करण्याची अशी वेगवेगळी पद्धत असते. तर त्या सगळ्यांना एकत्र घेऊन चालणं आणि त्यांच्याकडनं जे ध्येय आहे, सर्वांचं एकच ध्येय आहे, ते साध्य करणं ही किती कठीण गोष्ट आहे. हे सर्व जे आहे आपण गेले कित्येक वर्ष बघतो आहे की आपले श्रद्धेय गुरुजी हे कशा प्रकारे ते काम आपल्याकडनं जे आहे ते साध्य करून घेतात. अशा आपल्या अतिशय प्रिय असे अध्यक्ष, मंडळाचे अध्यक्ष, यावर्षीच्या योग प्रकाशचे प्रकाशक, आपले सगळ्यांचे गुरुजी, गुरुदेव, गुरुजींना मी विनंती करतो की त्यांनी उद्बोधन करावे. पूज्यपाद गुरुमूर्ती श्री जनार्दन स्वामी महाराज यांच्या चरणी विनम्र अभिवादन. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर विजय शर्मा. विजय शर्मा केवळ नाही, शर्मांना जीवनात विजय आणि यश ज्यांच्यामुळे प्राप्त झालं अशा सौभाग्यवती शर्मा यांचंही मी मनपूर्वक आणि अभिनंदन करतो उपस्थितीबद्दल आणि कौतुकही करतो. आणि त्यांनाही धन्यवाद देतो म्हटलं असतं तर जरा गडबड झाली असती, म्हणून अभिनंदन आणि कौतुक शब्द वापरला. व्यासपीठावर उपस्थित योगाभ्यासी मंडळाचे कार्यवाह, योग प्रकाशचे संपादक, योग प्रकाश संपादकीय मंडळातले सतीश एलकुंचवार आणि मुख्यतः उपस्थित सर्व लेखक आणि योग प्रकाशचे सहाय्यक, या सर्वांनाही स्वामी स्वरूप समजून वंदन करतो. आणि आपण जे नियमित साधक आणि साधिका आहे यांनाही वंदन. दीपावली अंक 2024 योग स्वतःसाठी आणि समाजासाठी हे आपले डॉक्टर सावदेकरांनी जेव्हा हा विषय सुचवला तेव्हा लक्षात एकदम आलं की अरे हा विषय तर आहे चांगला, पण हा खूप मोठा विषय आहे, खूपच मोठा विषय आहे. आणि स्वतः म्हणजे काय हे स्व कळणं, म्हणजे आपल्या स्वला या शरीरामध्ये जो आता शरीर रूपी जो स्व आहे तो आणि जो प्रत्यक्ष स्व आहे, या दोघांना एकत्र करणं, ह्याला स्वसाठी योग म्हणजे स्वतःसाठी योग. योग म्हणजे जोडणे. तर आपल्या स्वला त्या खऱ्या स्वशी जोडणे, नाही तर केवळ आपलं काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आणि षड्रिपुशिवाय स्वार्थ आणि अहंकार आणि देहबुद्धी याच्यामुळे जो स्व तयार होतो तो स्वसाठी योग नाही आहे नुसता. आता सध्याच्या युगामध्ये संपूर्ण जिथे जिथे योग होतोय त्या ठिकाणी हा योग फक्त एवढ्या पुरताच आहे. स्वतःसाठी म्हटलं की आरोग्य प्राप्त व्हावं, माझे आजार येऊ नये, कार्यक्षमता थोडीशी वाढावी, खाल्लेलं पचावं, पाठीचं दुखणं बरं व्हावं, लवचिकता शरीरात कायम राहावी. माहित नाही, जणू काही आजकाल त्याचं वेगवेगळ्या जाहिराती येतात औषधाच्या. आज आपले जे प्रमुख अतिथी आहेत हेही मोठे आयुर्वेदिक जाणकार आहेत आणि त्यांचं फार मोठा आणि असा एक आयुर्वेदी औषध निर्माण करण्याचा कारखाना आहे. शिवायू म्हणून फार मोठं कार्य आहे त्यांचं. तर आयुर्वेद आणि होमिओपॅथी तर नाही, परंतु ॲलोपॅथी याच्या काही जाहिराती येतात
आणि निरोगी व्हा, सर्व प्रकारचे सांधेदुखी दूर करा, किंवा आणखी तुमची पाठदुखी आहे तर पाठदुखी बरी करा, डोकेदुखी बरी करा, असे औषधाची जाहिराती असतात, खूप असतात. जणू काही योग असा जाहिरातीचा विषय झालेला आहे. आणि त्या दृष्टीने स्वतःसाठी योग असा भाव आहे की काय असं वाटू लागलं. आणि जेव्हा विचारपूस केली तेव्हा लक्षात आलं की सगळ्यांना असंच वाटतंय, स्वतःसाठी योग म्हणजे माझं स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहावं आणि समाजाचं स्वास्थ्य सुद्धा उत्तम राहावं, एवढ्या पुरता योग. पण हा योगाचा थोडासा अपमान आहे बरं का. योग याच्यासाठी नाही आहे, हे आपोआप मिळणाऱ्या गोष्टी आहे, आपोआप होतं. ज्याला योग साधला, ज्यांनी समजलं की मी कोण आहे हे समजण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येकाचा मी म्हणजे काय आणि माझा मी म्हणजे काय, मग एका वैश्विक चैतन्याचा एक अंश म्हणजे मी आणि बाकी प्रत्येक मी हा त्याच वैश्विक चैतन्याचा अंश आहे. म्हणजे आम्ही सगळे एक आहोत. समाज सुद्धा समाजरूपी अस्तित्व आहे माझं, केवळ देहरूपी अस्तित्व नाही आहे, समाजरूपी अस्तित्व आहे. केवळ समाजरूपी अस्तित्वही नाही आहे, ही संपूर्ण सृष्टीचं जेवढं अस्तित्व आहे ते सारं अस्तित्व मी मध्ये समाविष्ट आहे. आणि एवढंच नव्हे तर पलीकडे ही सृष्टीचं समष्टीचं व्यष्टीचं प्रकटीकरण करणारी जी शक्ती आहे, परमब्रह्म, ते परब्रह्म आणि परमब्रह्म ते मी आहे, त्याचा अंश आहे, याची जाणीव घेणं त्याच्यासाठी योग आहे. असा भाव आपल्या मनामध्ये निर्माण व्हावा, अशी जाणीव थोडीशी व्हावी, या दृष्टीने यावेळेला संपादक मंडळांनी योग स्वतःसाठी आणि समाजासाठी या विषयाचं मंडन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. केवळ माझे डोकंदुखी परिवार वगैरे हे विषय नाही, समाजाचं आरोग्य सुधारावं, डॉक्टरवर अवलंबून राहू नये, एवढ्यासाठी हा योग नाही आहे बरं का. ह्याची जाणीव आम्हाला झाली पाहिजे. नाहीतर योग एक त्याची, कारण हा विषय आपले प्रमुख अतिथी जे आहेत विजय शर्मा यांचा आयुष मंत्रालयाशी घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळे हा अंक, या अंकाचं त्यांनी वाचन करून आणि त्याच्यामध्ये आता सांगितलेला विषय प्रगट होतो आहे की नाही याचं आकलन करून हा आयुष मंत्रालयापर्यंत पोहोचवावा, की जेणेकरून योगाभ्यासी मंडळांनी त्यांच्या स्लोगनचा केवढा मोठा अर्थ त्यांच्या समोर, समाजासमोर ठेवलेला आहे याची जाणीव त्यांना व्हावी. हा भाव मी इथे आता प्रगट करत आहे आणि मला वाटतं विजयजी हे निश्चित करतील. त्यांच्या संबंधात आयुष्य मंत्रालयाचे बरेच लोक आहेत आणि त्यामुळे हा विषय तिथे जाईल ह्याची मला खात्री आहे. हे सगळं करत असताना येणाऱ्या सर्व अडचणीवर मात करत ज्या ज्या लोकांचं सहकार्य झालं हे खूप मोठी गोष्ट आहे. ह्यालाच म्हणतात योग, समाजासाठी योग. म्हणजे कोणी कोणी ह्या सगळ्या कार्यामध्ये मदत केली आहे. कोणी खालीचा वाटा उचलला असेल आणि कोणी शक्यता आहे नील, नर, अंगद या पद्धतीचा हनुमानासारखा वाटा उचलला असेल. पण सगळ्यांचा वाटा याच्यात आहे आणि ह्या वाट्याचा जो आनंद आहे तो प्रगट करण्यासाठी मुळात मी आज इथे उभा आहे. कारण किती लोकांनी किती कामं केली. आज खरं सांगायचं म्हणजे का आले नाही हे गंमत आहे. यांनी आता तो एक कविता सांगणार होते ते, मंदिर उभविणे हेच आमुचे ध्येय, असो आम्ही सुखाने पत्तर पायातील, असा एक कविता त्यांनी ऐकली होती विजय शर्मांनी मराठी. त्यांना ते एकदम लक्षात आली नाही, पण हाच भाव त्यांनी प्रगट केलेला दिसतोय. आणि आता इथे सगळ्या कार्यकर्त्यांचा हाच भाव आहे. आज इथे मला जाहीर करायला फार आनंद होतोय की विश्वनाथजी अय्यर आणि ॲडव्होकेट चंदा अय्यर ह्यांनी मिळून ह्या वेळेसच्या योग प्रकाशच्या जाहिरातीवर इतकं विलक्षण लक्ष दिलं. कारण जाहिरात देणारे सर्व इच्छा ठेवतात योगाभ्यासी मंडळाला जाहिराती द्याव्या,
त्याने आपल्याला मंडळाच्या कार्यामध्ये काहीतरी आपला सहभाग खारीचा वाटा उचलला असा भाव येईल, अशा हेतूने सर्व लोक मदत करतात. शेवटी आपल्याला सांगावं लागते आता जागा नाही आहे, कारण 100-200 पानाचं मॅटर आणि 200 पानाच्या जाहिराती होतात. मॅटर पुरेच आहे, खूप आहे, कमी नाही आहे बरं का. पण या जाहिराती इतक्या होतात आणि या जाहिराती इतक्या झाल्यावर या सगळ्यांनी वाचाव्या या दृष्टीने त्याच्यामध्ये एक अजून महत्वाचा भाग आहे. हा सगळ्यांना सांगितला पाहिजे जाहिराती आणताना, की जाहिरात शोधा आणि रोख मिळवा. जाहिरातीमध्ये एक संदेश लपलेला असतो. त्या 400, 450, 500 जाहिरातीमध्ये कुठेतरी एक अक्षर असतं. ते अक्षर नीट शोधायचं, त्या जाहिरातीचं नाव, त्या जाहिरात कोणत्या पानावर आहे आणि त्या जाहिरातीचे बाकीचा क्रमांक, जाहिरात क्रमांक, हे सगळं त्यांनी द्यावं. आणि ते बरोबर दिलं तर त्यांना रोख रक्कम पाठवण्यात येते. कारण जाहिराती खूप येतात, त्या सगळ्या वाचल्याच गेल्या पाहिजे. लोक जाहिराती देतात ते स्वामीजींवर त्यावर श्रद्धा असल्यामुळे देतात, पण आपलं कर्तव्य आहे की ते वाचल्या गेल्या पाहिजे. आणि त्या वाचण्यासाठी हा उपाय केलेला आहे. तो शोधा, सापडेल तुम्हाला. आणि आपण सुद्धा त्या दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न करावा. फक्त एवढंच आहे की ते जो कागद आहे त्या कागदावरच, योग प्रकाशच्या कागदावरच आणि त्या जाहिरातीचा जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये आलं पाहिजे ते, तर आपण ते स्वीकारतो. नाहीतर स्वतंत्र कागदावर लिहिलेलं नाही स्वीकारत, एवढं लक्षात ठेवावं. आणि मुख्यतः या सर्व कामामध्ये शासकीय जे विभाग असतात हे विभाग इतकी मदत करतात, जणू काही त्यांना सुद्धा दिवाळी अंक हा एक दिवाळीचा उत्सव वाटतो आणि सहज आनंदाने मदत करतात. त्यामुळे या सर्व शासकीय, नाही तर शासकीय लोक लक्ष नाही देत, पण योग प्रकाशविषयी प्रेम असल्यामुळे, विश्वास असल्यामुळे, श्रद्धा असल्यामुळे हे सगळे जे ज्या पद्धतीने काम करतात. 8 वाजता योग प्रकाश जाऊन पोहोचतो शंकरनगर पोस्ट ऑफिसमध्ये. लोक यायचे असतात, पण दिवाळी अंक येणार आहे म्हणून सगळे आलेले असतात आणि तिथे पाहतो रांग लागलेली असते आणि फटाफट ती खोली भरून जाते त्यांची योग प्रकाशमुळे. इतक्या पद्धतीने हे सहकार्य असतं. त्या सहकार्याबद्दल मी त्यांना सर्वांना प्रणाम करतो खरं म्हणजे. आणि असंच सहकार्य मिळत राहावं. आपणही योग प्रकाशाची ग्राहक मिळवणे, वार्षिक ग्राहक मिळवणे, आजीव नाही, सध्या वार्षिक ग्राहकाकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं आणि त्या दृष्टीने याचा प्रचार करावा. कारण हे अत्यंत उपयोगी मासिक आहे, अत्यंत उपयोगी आहे. शरीर, मन, बुद्धी ह्याला खाद्य देणार, ह्याचं नरिशमेंट आणि न्यूट्रिएंट व्हॅल्यू असलेलं जे काही साहित्य असेल ते म्हणजे योग प्रकाश आहे, 32 पानाचं. त्यामुळे एकदा आपणही वाचा आणि लोकांना प्रेरणा द्या. हाच या दिवाळी अंकाचा जो संदेश आहे, योग स्वतःसाठी आणि योग समाजासाठी, याचा हा अर्थ आपण गृहीत धरून आणि या कार्याला लागावं. मला इथे बोलायची आणि संधी दिल्याबद्दल कार्यकारी मंडळ, संपादक मंडळाचं मी मनपूर्वक आभार मानतो. गुरुजींचा लीड लेख आहे आणि शीर्षक आहे नाहम करता, टिपिकल गुरुजी. मी मंडळाचे कार्यवाह मिलिंद वजनवार यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. पूज्यपाद गुरुमूर्ती श्री जगन्नाथ स्वामी महाराजांचे करणी विनम्र अभिवादन. मंच पर आसीन श्रद्धेय खांडवे गुरुजींना साष्टांग नमस्कार. मध्ये हिंदीत आणि मध्ये मराठीत जाणून बुजून हेतू पुरस्कार करतो आहे, कारण मूळ अंक योग प्रकाशचा मराठीत आहे. एखाद दुसरा लेख इंग्लिशमध्ये, एखाद दुसरा लेख हिंदीमध्ये असतो, पण योग प्रकाशची आणि योगाभ्यास मंडळाची मूळ भाषा मराठीच आहे. डॉक्टर विजयजी शर्मा, सौभाग्यवती शर्मा भाभीजी, योग प्रकाशच्या प्रसूती वेदनास सातत्याने
सहन करत आणि त्याच्यातला सर्वात वाचनीय लेख, अग्रलेख जो असतो तो लिहिण्याचा लोक ज्याची उत्सुकतेने वाट पाहतात असे आपले मुख्य संपादक डॉक्टर विश्वेश्वर सावदेकर सर, आणि याच्या मागे अनेक कार्यकर्ते जे लागलेले आहेत त्या कार्यकर्त्यांचे प्रतिनिधी म्हणून सतीश एलगुंजवार, रवी केसकर सर, आणि आजच्या कार्यक्रमाला आपण बोलवलं म्हणून विशेषत्वाने आलेल्या टिचकुले मॅडम पोस्टाच्या वतीने आज वर्तुळ पूर्ण झालंय. आभार मानणे ही औपचारिकता नाही, तर आम्ही आपल्या सगळ्यांच्या ऋणात आहोत याची जाणीव स्वतःला करून देणं. ज्याचे आभार मानायचे आहेत त्याला जाणीव करून द्यायची नाही आहे. तर आम्ही ऋणात आहोत, आम्ही आम्हालाच जाणीव करून देतो की नाही या लोकांच्या ऋणात आहोत. मग ते लेखक असोत, ते हजारो हजार हातानी हात जगन्नाथाचा रथ ओढणारे जाहिरातदार असोत, वर्षभराचा खर्च या एका अंकाने निघतो की काय, आणि निघतो असे आमचे जाहिरातदार. ते जाहिरात संकलन करणारे थाली थलैया सरांसारखे आडी विश्वनाथ सरांसारखे हे असंख्य कार्यकर्ते, हे मी प्रातिनिधिक नावं घेतोय. आणि योग प्रकाश आल्यानंतर गाडीतून अंक खाली उतरवणे, त्यांना रॅपर लावणे, ते पोस्टात पोहोचणे, परत गाडीमध्ये लोड करून, याच्यासाठी आपण सगळेजण जे अविश्रांत मेहनत करतो. कारण सगळ्यांना माहिती आहे इथे एकही पेड सर्वंट नाही आहे, पगारी नोकरदार कोणी नाही, आपण सगळे स्वामीजींचे नोकर आहोत. आणि हा जगन्नाथाचा नाही म्हणणार, जनार्दनाचा रथ अखंड ओढला जातोय. हा रथ ओढताना ज्या अनेक गोष्टी आपोआप घडून येतात, दरवेळा असं वाटतं की आता होईल की नाही, आता होईल की नाही, पण कोणी ना कोणी स्वामीजींना कडनं प्रेरणा प्राप्त करून मदतीला असा उभा राहतो. तर असे अनेक हात. मग त्याच्यात आमचा रामदास अखंड 4 महिने डोकं वर करायला फुरसत नसते त्याला. सकाळी 10-11 वाजेपासून तर रात्री 10-11 वाजेपर्यंत हा माणूस सतत योगप्रकाश हाच विषय डोक्यात घेऊन त्याचं प्रिंटिंगचं काम पाहत असतो. संजय लष्करे आणि साक्षी सुद्धा, आज बाकी परिवार आलेला नाही, परंतु छोटी साक्षी लहानशी होती तेव्हापासून करते आहे योगप्रकाशचं काम. या सगळ्यांचा आभार कसं मानायचं हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आभार मानायचं नाही, स्वामी स्वरूप म्हणून या सगळ्यांना मी योगाभ्यासी मंडळाच्या वतीने साष्टांग दंडवत घालतो. हेच आभार समजा. काही आभार किंवा काही ऋणनिर्देश ॲडव्हान्समध्ये करतो. आता पेपरवाले या उत्कृष्ट मासिकाचा नक्की हेवा करणार आहेत, दिवाळी विशेषांक, कारण तेही दिवाळी विशेषांक करतात. पण तो हेवा करताना स्वामीजींच्या भक्तीपोटी आणि गुरुजींच्या श्रद्धेमुळे ते याचं या अंकाची बातमी आपल्या वृत्तपत्रातून देतील. आणि त्यांनी नाही दिली तर आपण सगळे आजकाल वृत्तपत्रकार आहोत. व्हॉट्सअप नावाचं जे वृत्तपत्र चालते ते आपल्या सगळ्यांच्या भरोशावर चालते. या सगळ्यांनी याचा प्रचार करावा. आजच्या प्रकाशन सोहळ्याचे फोटो आपल्या सगळ्यांच्या ग्रुपवर येतील, ते असेच पाठवावेत. आणि त्याच्यात गुरुजींनी ज्याप्रमाणे आपल्याला सांगितलं आहे त्याप्रमाणे 100 रुपयाचं वार्षिक आहे. या एका अंकाची जर व्यावसायिक मूल्य काढलं तर या एका अंकाचं मूल्य 200 रुपये आहे. आणि आपण वर्षभराच्या अंकाचे फक्त 100 रुपये घेतो. 12 अंक, जोड अंक नाही, कारण पोस्टाच्या नियमानुसार जोड अंक नाही, 12 महिन्याचे 12 अंक निघालेच पाहिजेत. त्यामुळे आपण 12 अंक काढतो, त्यातला हा विशेष अंक आहे, बाकी साधे अंक असतात. तर हे 12 अंक
फक्त 100 रुपयात देतो. याचं कारण की योगाचा निशुल्क प्रचार व्हावा आणि स्वामीजींचा संदेश, स्वामीजींचा योग हा आपल्या माध्यमातून घरोघरी पोहोचावा, हीच आपली इच्छा असते. त्याच्यामुळे पुन्हा एकदा सर्वांच्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त करतो. आणि यानंतर प्रसाद वितरण होईल. सगळ्यांनी ताट बसायचं आहे. कार्यक्रमाची सांगता आपण आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे करू. डोळे बंद करायचे आहेत. भ्रूमध्यावर ओंकाराची प्रतिमा साकार करायची आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा, हळूहळू सोडून द्यायचा. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि 3 वेळा खुल्या स्वरात ओंकाराराधन सुरू करायचं. हरि ओम. सद्गुरु श्री जनार्दन स्वामी महाराज की जय. कार्यक्रम संपला.